काल होती भोगी आणि आज आहे संक्रांत। सगळ्यांच्याच घरी घाई गडबड उडालेली असेल, ते म्हणजेच पोळ्यांना डाळ घालायची, पुरण करायची, कणिक मळायची। तर आमच्या देखील घरी हीच घाई गडबड होती। मुलांना टिफिनला देखील पुरणपोळ्या द्यायच्या होत्या आणि मुलं आवडीने खातात पोळ्या, म्हणून इथे आमची सकाळ सकाळची घाई चाललेली होती। तर इथे मस्त अशा पुरणपोळ्या बनवल्या आणि वरतून साजूक तुपाची धार, मस्त कॉम्बिनेशन आहे हे। आणि त्यासोबत आमच्या अन्वी मॅडम सुद्धा उठलेल्या होत्या, म्हणून तिला थोडंसं पॅम्पर केलं। त्यानंतर आज होता आमच्याकडे हळदी कुंकू, त्यासाठी आम्हाला बनवायचे होते तिळाचे लाडू, म्हणून इथं मी तीळ क्लीन करायला घेतलेत। तर आमचे घरचेच तीळ आहेत, त्याच्यामध्ये थोडंफार खडे वगैरे असतो, म्हणून मी इथं तीळ क्लीन करून घेतले आणि आता हे तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यासोबत मी शेंगदाणे देखील भाजून घेते। ते सगळं भाजून थंड करायला ठेवलं आणि इथे गूळ आता कट करून घेते। तर जवळपास 2 वाटा मी तीळ घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 ते 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे। आपल्याला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे घ्यायचं। छान असा गूळ याच्यामध्ये मेल्ट करून घेतला आणि पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं, याची गोळी बनली की याच्यामध्ये तीळ आणि दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचं। तर आमच्या घरी तर सगळ्यांना तिळाचे लाडू खूप जास्त आवडतात आणि शेंगदाण्याचे देखील, तर दोन्ही मिक्स बनवलेलं आहे आज मी। त्यानंतर हे थंड व्हायच्या आधीच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।